आज माळावरल्या रानात येडा करायला आल्यावर सोन्याची इट्टर नाही सापडी, पण कोणत्या तरी झाडाचंही लाल कलरचं पान सापडलं राव. आणि या तळ्याचं पाणी पण इकडून यायला आणि तिकडून चाललंय. झालं असं, आज मला जायचं होतं माळावरल्या रानातली सोयाबीन पाण्यासाठी. घरून निघाव म्हणलं तर हर्षदा माग लागली, म्हणू लागली मला पण वावरामध्ये यायचंय. तिला म्हणलं तू राय घरी, पाऊस जर आला तर रिकाम आपण दोघं पण भिजतो. हर्षदा पण भलती ओव्हर ऍक्टिंग करते राव. तिला माहिती व्हिडिओ चालू आहे म्हणून पहा कशी चालली ती. मग वावरात येताना मी आपली फॉर्च्यूनर अर्ध्या वाटत उभी केली, कारण आपल्या वावराचा रस्ता लय सस्ता, जागोजागी मोठमोठाले डारे झालेत वाटणं. म्हणून म्हणलं 2 पावलं आपण पाय पाय जाऊ वावरामध्ये. या गोष्टीवर मग करा राव फॉलो. आणि असं आहे खतरनाक वावरातलं वातावरण, पाहायचंच काम नाही. असं वाटतं दिवसभर वावरामध्येच बसावं. आपली सोयाबीन सगळ्यात मागून पेरलेली, आता मस्त सोयाबीनला फुलं लागले तर पण काय करा, सोयाबीन फवाराची होती पण पाऊस भलता बेजार करायला. उठलं सुटलं रोज पाऊस पडायला आमच्या इकडे. बरं ते जाऊ द्या, तुम्ही कमेंट करून सांगा बरं हे पान नेमकं कोणत्या झाडाचं आहे. बघू आता रिअल मध्ये कोण कोण शेतकरी आहेत, कारण फक्त इंस्टाग्राम स्टोरी लावणार शेतकरी भलेले मोठे आहेत पहा. आणि आमच्या इकडे पाऊस पण एवढा पडायला ना, कोपऱ्या कापऱ्यातली भलती सोयाबीनची बडी राव. वावरामध्ये मला रिकामच सारखं चाललं जाईना झालं. आता पंप पाठीवर घेऊन कसं सोयाबीन फवाराव आता तुम्हीच सांगा राव. पण काही असो नसो राव, वावरामध्ये लयच करमत आहे, तुम्ही काही म्हणा. आणि या तळ्यात जेवढ्या स्पीडनं पाण्यानं भरलं होतं ना, आता तेवढ्या स्पीडनं या तळ्यातलं पाणी गायब व्हायलंय. कारण या तळ्याची भीत अशी बनवलेली आहे, ती फक्त दिसते, काम काहीच करत नाही. पाणी इकडून येते तिकडून जाते. मी फॉर्च्यूनर घेऊन घरी जाऊ लागलो तर वाटतच शितुडे चालू झाले पहा. पाऊस चालतं दमच नाही पहा.